जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले आणि फिल्टर पडायचा बच्चन गौरव मोरे या दोघांचा आता इथे होणार आहे इंटरव्ह्यू, जो घ्यायला येते कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार. सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी लतिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ए हा बघ काय बोलतो, को पॉवर्ड बाय अरुण कदम वेद पाठांतर केंद्र. हिम्मत असेल तर या. आणि आमिर हडकर शेअर ट्रेडिंग कंपनी आमच्या येथे फावल्या वेळात संगीतही दिलं जातं. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे आणि समीर चौघुले. मंडळी, गौरव मोरे आपल्या बरोबर इथे स्टुडिओमध्ये हजर आहेत. पण समीर सर त्यांच्या विरारच्या घरातून आपल्या या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी असणार आहेत. खरं तर माझी खूप इच्छा होती मंडळी समीर सरांनी आपल्या स्टुडिओमध्ये यावं, पण ते स्वतः लेखक असल्यामुळे आणि त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कार्यबाहुल्यामुळे ते आपल्या या स्टुडिओत येऊ शकले नाहीत. पण तरीही त्यांनी ही खात्री दिली की मी ऑनलाईन नक्की संपर्कात राहीन. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. मंडळी, मला माहिती आहे तुम्ही खूप उत्सुक आहात, मी सुद्धा खूप उत्सुक आहे. पण घेऊया छोटासा ब्रेक, आपण लगेच भेटूया. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा ए हा बघ काय बोलतो. सर, आपण ना 2च वेळात कार्यक्रमाला सुरुवात करूया. हा तोपर्यंत मी जरा बघते. अरे बने ऐक ना, ते समीर चौघुले ऑनलाईन आले का बघ, त्यांना ऑनलाईन राहायला सांग. हा 2 मिनिटात आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सर पाडी. हॅलो दादा. अरे दादा, दादा, हे काय अचानक, हे कधीच करत नाहीस हे, आज काय झालं तुला? अरे दादा रिस्पेक्ट. चौघुले, तुम्ही इथे कसे? हा म्हणजे मी नाही, तुम्ही घरूनच जॉईन होणार होतात ना? नाही, मी घरून जॉईन होणार होतो, पण नंतर कळलं की हा येतोय ना डायरेक्ट स्टुडिओमध्ये. म्हटलं मी पण येतो, म्हणजे काय प्रेक्षकांना सुद्धा एक थोडासा सरप्राईज राहील ना. नाही, असं नाही ना, पण बरोबर नाही. म्हणजे मी आता बोलले ना की तुम्ही व्यस्त आहात, तुम्हाला येता येणार नाही, आणि डायरेक्ट तुम्ही स्टुडिओमध्ये कसं एकदम ऑड वाटेल. मुळात माझ्याबरोबर ह्याचा इंटरव्ह्यू ठेवला हे जास्त ऑड नाही आहे का? मी हे ऑडचं मला सांगू नका. मी मुळात इथे कामाला आलो होतो, माझं काम लवकर संपलं म्हणून मी इथेच आलो. म्हटलं इथूनच गप्पा मारूया आपण म्हणून. ऍक्च्युली तुम्ही इथे येऊन गोंधळच घातलाय सगळा. अहो, पण मग आता जाऊ का? नाही, नो सर, एक मिनिट, आपण काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. Yes. काही हरकत नाही. Yes. काही हरकत नाही. काहीतरी करूया. एक मिनिट, बाजूला रूम आहे सर, तुम्ही त्या रूममध्ये बसा. मी तुम्हाला सगळी अरेंजमेंट करून देते, तुम्ही तिथून जॉईन व्हा. आपण लोकांना सांगू की तुमच्या विरारच्या घरून तुम्ही इथे जॉईन झालेला आहात. दॅट्स अ गुड आयडिया. पण तिथे अरेंजमेंट आहे सगळी, म्हणजे नो ऑनलाईन? प्रॉब्लेम सर, मी तिथे लॅपटॉप ठेवते, तुम्हाला व्यवस्थित कनेक्शन देते, इकडचं वायफाय यूज करा, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. दॅट्स अ गुड आयडिया. कुठे आहे रूम ती? या ना सर, मी दाखवते तुम्हाला, प्लीज. इथे रूम आहे, या इथे. येस. इथे तुम्ही बने इकडे लावा रे. सेटिंग या जर लावा. असं घर करा की असं विरारचं घर दिसलं पाहिजे. हा अच्छा. या ओके, ग्रेट. हे काय आहे? ते विरार असं एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे ना, म्हणून. अच्छा. तुम्ही कुठे राहता? मी भाईंदर. तुमच्या घरात भाईंदर असा बोर्ड आहे? मी रेल्वे स्टेशनवर राहतो. असा बोर्ड नकोय. हा काढा तुम्ही. खरं हाँ. दादा हटाओ, ये अच्छा नाही. नाही चाहिए. हा बरोबर आहे. सॉरी सर, रिलॅक्स. मी तुम्हाला ना लिंक मेल करते. हो. तुम्ही लगेच जॉईन व्हा सर. हो चालेल. कम्फर्टेबल? हो मेल आयडी आहे ना? हो मी पाठवते. येस. हा. सॉरी गौरव सर, ऍक्च्युली ते सरांची सगळी व्यवस्थित सोय करून देत होते ना, त्यामुळे थोडं. दादाला सगळं दिलत ना तुम्ही, म्हणजे पाणी चहा वगैरे? थांबा. दादा, यू कम्फर्टेबल ना? कम्फर्टेबल ना? जा. समीर सर, आपण सुरू करतोय. हो मी आहे, तयार आहे. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे ए हा बघ काय बोलतो. मंडळी, दोघांचे मी मनापासून खूप खूप स्वागत करते. बहुकेशी गौरव मोरे, नमस्कार. नमस्कार. आणि नोकेशी समीर चौघुले.
समीरजी नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. हो वा नमस्कार. खूप छान आहे तुमचं विरारचं घर. वा तुम्ही म्हणजे तुम्ही विरारच्या घरून ऑनलाईन आहात याबद्दल मला खूप आनंद होतोय. पुढे चला, पुढे चला. गौरवजी पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतो. Yes. म्हणजे आज तुम्ही सगळ्या प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झालात, इतकं तुमचं नाव झालेलं आहे, यशाच्या शिखरावर तुम्ही आहात. काय सांगाल या प्रवासाबद्दल? मी सांगणारच आहे, पण त्याआधी तुम्ही समीर दादाला विचारा. माझा सम्या दादा. ओ. ओ. सुंदर. त्याचा अभिनय बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. आयच. त्याचा मान पहिला बिकॉज ही इज अर सिनियर. या. ओ माय गॉड. सम्या दादा पहिला. वा वा. हा का खोटं वागतोय तेच कळत नाही. किती किती तुम्ही नवीन असून सुद्धा आपल्या सिनियर्स बद्दल केवढा आदर आहे तुमच्या मनात. खरंच मला ना अक्षरशः धन्य झाले आज मी. माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळलंय. क्या बात आहे खरंच. आता मी समीर चौगुले. हा नमस्कार. नमस्कार. आधी तुमच्याकडे येते. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते की गेली 28 वर्ष सर हा, हो, ऐक. चौगुलेजी गेली 28 वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करता आहात. काय सांगाल या प्रवासाबद्दल? वेल गेली 28 वर्ष मी विरारला राहतो. विरारला माझं बालपण गेलं आणि विरारला बालपण गेल्यानंतर नाही ते काही मी अडकलं तुथुंडी ऐकूच येत नाही ना हो ना, नीट. ऐकू- सगळं ते अडकलं. नाही नेटवर्कचा इश्यू आहे जरा. नेट- नाही ना अडकलंय ना ते फिरते असं गोल गोल, एनिवे रसिका हो, मला वाटतं समीर चौगुले यांच्या विरारच्या घरातल्या नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. हरकत नाही. आपण पुन्हा त्यांच्याशी कनेक्ट होऊया. तोपर्यंत आपण गौरव मोरे यांच्याशी संवाद साधूया. सांगा काय सांगाल आपल्या या इतक्या यशाच्या प्रवासाबद्दल? मी माझ्या करिअरची सुरुवात बालनाट्यापासून केली. ओ आम्ही ऐकलंय. खूप प्रसिद्ध झालं होतं तुमचं बालनाट्य. भाभीनं वाजवला भोंगा. क्या बात. माइंड ब्लोइंग. क्या बात. कसं म्हणजे कसा प्रवास एकंदर सुरू झाला तुमचा? ॲक्च्युली मी लहानपणापासूनच खट्याळ बालनाटकं केली आहेत. ओहो. कॉलेजला गेलो तेव्हा मिश्किल एकांकिका आई केली ग. आणि त्याच्यानंतर मी रुबाबदार नाटकं केली. वा वा. मी तुम्हाला सांगतो ना, माणसाच्या मनगटात 2 रक्तवाहिन्या असतात. एक रोहिणी, दुसरी नीला. माझ्या मनगटात 3 आहेत. तिसरी नाटक आहे. हे फेकतोय यार हे काय. म्यूट करा तुमचं समीरजी. इथे ऐकू येते आवाज. म्यूट हा, करा. sorry. हा डिस्टर्ब होतोय. क्या बात है. अंगावर काटा आला माझ्या. खरंच म्हणजे इतका नसानसात नाटक बिनलेला कलाकार माझ्या पुढ्यात उभा आहे. माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळलंय. मी आता आपण थोडंसं समीर चौगुले यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. समीरजी नमस्कार. नमस्कार. गेली 28 वर्ष तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात. काय सांगाल या प्रवासाबद्दल? माझं बालपण विरारला गेलं आणि विरारहून मी हे सगळं स्ट्रगल माझं सुरू केलं. परत अडकलं ते. असं झालं आणि अडकलं. हा. ते परत ते अडकलं. हेच होत नाहीये. हे Connect च होत अटकताय. नाही. कोई आहे काय. काही हरकत नाही. ते सारखं अडकतच आहे नाही का? हो ना, दादाच्या करिअर सारखं. नशीब दादाला माझा आवाज जात नाही, ना तर मला सोडला असं त्याने. ए झिपऱ्या ऐकू आलं. झिपऱ्या ऐकू आलं. मला सुरू झालंय. नाही खरंच काही ऐकूच येत नाहीये. काही ऐकूच येत नाहीये. अरे. एनिवे बने एक काम कर. यांची विंडो काढून टाक. हा म्हणजे डिस्टर्ब होणार नाही. ओके. रसिका हो, आता आपल्यासमोर गौरव मोरे उपस्थित आहेत आणि ते आपल्याशी संवाद साधतायत. सरांच्या विरारच्या घरच्या नेटवर्कचा जरा इश्यू झालेला आहे. काही हरकत विरारचा नाही. ते नाही. आपल्याला थोड्याच वेळात कनेक्ट होतील. गौरवजी म्हणजे एवढे तुमचे फॅन्स आहेत. आज एवढ्या लोकांना तुम्ही आवडता. मला एखादा किस्सा तुमच्या फॅनबद्दलचा ऐकायचा आहे. काय सांगा? ॲक्च्युली आपले फॅन्स आपल्याला खूप प्रेम करतात. येस. आज मी जो काय आहे ना त्याचं सगळं श्रेय मी माझ्या फॅन्सना देतो. वाह. परवाच एका ताईंनी मला मेसेज केला की गौरवजी तुम्हाला बघून हसून हसून माझी पुरचुंडी वळते. या ए मुरकुंडी वळते रे. पुरचुंडी कुठली रे. तुम्ही जरा म्यूट करा ना. म्यूट करा प्लीज. डिस्टर्ब होते चौगुलेजी प्लीज. प्लीज डिस्टर्ब होते. कमाल. म्हणजे मी खरं सांगू का, एवढे तुमचे लाखो फॅन्स आहे त्यापैकी मी एक आहे. Thank you, ma'am. खरंच. आता आपण परत समीरजी चौगुले यांच्याकडे वळूया. समीरजी मी तुम्हाला विचारते की
28 वर्ष तुम्ही या क्षेत्रात कार्य करत आहात. काय सांगाल तुमच्या या प्रवासाबद्दल? मी तेच तुम्हाला सांगणार होतो की विरारचा माझा जन्म आहे आणि विरारहून जेव्हा मी माझं असं स्ट्रगल सुरू केलं म्हणजे मी त्यावेळेला मला आठवतंय की परत अडकलं हे. अरे असं कसं असं कसं अडकलं? मंडळी माफ करा, यांच्या विरारच्या घरातलं जे वायफाय आहे ते जरा घंटा आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे. काही हरकत नाही, आपल्याशी ते परत कनेक्ट होतील. विरारचा प्रॉब्लेम नाहीये, तुमचं वायफाय गणलंय. विरारचा प्रॉब्लेम नाहीये. ऐका ना, ते वायफाय आहे ना, ते मगातपासून मी फक्त विरार मंडळी काही हरकत नाही, आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच तुमच्यापर्यंत येऊया. तोपर्यंत घ्या छोटासा ब्रेक आणि बघत राहा हे बघ काय बोलतो. काय चाललंय तुमचं? हो, पण मला तुम्ही डायरेक्ट असे आतमध्ये काय येत आहे? अरे तुम्ही जी रूम दिली ना त्याच्यात वायफाय जातच नाहीये. खाली घंटाकडे आली की टाका त्यात ते वायफाय. लक्षात आलं का तुम्हाला? मला बोलता सुद्धा येत नाही. इथे वायफाय येतंय, तुम्हाला सगळ्यांना दिसतंय, तिथे वायफाय येत नाहीये. यूनिट यार, तुम लोग ना अपना अपना मोबाईल बंद करो यार. वो वाईफाई कनेक्ट बंद करो. मेहमान आते त्यांना नको का कनेक्ट व्हायला? सर तुम्ही चेक करा ना. हा, आलं का बघा मी सर. चेक करतो. या. आलं, आलं चार कडे आले. आलं चार. मी तेच तुम्हाला म्हणत होतो ना की हे आधी तुम्ही हे सगळं करायला पाहिजे होतं ना. sorry. चिडचिड होते ना मग Sorry. माझी. काय सकाळ 28 वर्ष मी विरार असं होतं ना. विरारवर 28 वर्ष तिकडेच काढली असं नाही, होतं. sorry. दादा तुला आलं ना वायफाय? म्हणजे तू आता कम्फर्टेबल आहेस ना दादा? म्हणजे वायफाय आलंय ना? तू स्वतःचं जे करिअर फुलवलंस ना मगातपासून, ते मनगटाचं आहे ना, ते नाटक बिटक ते माझं होतं. मी मुलाखतीत बोललेलो होतो. जा तुझा, खरंच जा. मी शांत आहे तोपर्यंत जा. झालं हा, दादा. मी ओके आहे. मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये. हा बघ काय बोलतो. आणि आता गेले आपण- 28 वर्षापासून म्हणजे थांबा मला समीरजी, थांबा ना, थोडं थांबा. तर मंडळी आज आपल्या समोर आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील कमाल आर्टिस्ट गौरव मोरे आणि समीर चौगुले. आता मी समीर चौगुले यांच्याकडे जाते. समीरजी, तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात हास्य महारथी म्हणून ओळखली हा, जाता. हो. म्हणजे गेली अनेक वर्ष तुम्ही गौरव मोरे यांचं काम बघितलेलं आहे. हो, अगदी. त्यांची प्रगती तुम्ही पाहिलेली आहे. काय सांगाल आमच्या गौरव मोरे यांच्याबद्दल? सर, गौरव म्हणजे माझ्यामध्ये मी येते ना सर तुमच्याकडे. गौरव मोरे बद्दल हा हे आहे म्हणजे हा चांगला आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आहे, नौखा आहे तो. रॉ होता जेव्हा आला तेव्हा रॉ होता, पण आमच्याबरोबर त्यांनी तालमी करून 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 तो आता म्हणजे हे झाला, म्हणजे तयार झाला आता. अतिशहाणा आहे तो, पण ओके म्हणजे तसा काही हे नाही आहे, म्हणजे मुद्दा तो तसा काहीच नाही आहे. पण कमिंग बॅक टू माय प्रवास, गेले 28 वर्ष मी विरारचा माझा जन्म आणि अरे, विरार परत गेले हे. अरे यार! असं कसं जाता येईल? गौरव मोरे, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. एवढा मोठा चित्रपट केला संजू, इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर तुम्ही काम केलं, काय होता अनुभव? अरे काय सांग? अरे ओ अरे. सर सर सॉरी मॅडम, काय माहिती आहे का? सर या वायफायमुळे ना माझ्या सम्या दादाला त्रास होतोय. त्याला तुम्ही मला 4 प्रश्न विचारले, पण त्याचा प्रश्न पुढे जातच मला ना बापरे. माझा सम्या दादा अरे मला. तुम्ही रडू नका, ऐका प्लीज रडू नका. मी लहान आहे, माझा ऐका. मी त्याला शांत माझा अरे समीरजी, समीर यांच्या विराटच्या घरातलं नेटवर्क पुन्हा आलेलं आहे. आपण परत त्यांच्याशी संवाद साधूया. समीरजी, हा बोलतोय. हा, नमस्कार. तुमचं नेटवर्क आता नीट आहे. आपण जी तांत्रिक अडचण होती ती घालवलेली आहे. हो. आता आम्ही तुमच्याशी छान संवाद साधू शकतो. समीरजी, मी ताई, आता कोण होतं आता? असो मी आता तुमच्याकडे येते.
समीर चौगुले. हा बोला बोला. नमस्कार. हाय, मला ऐकू येते. हो. हां, मला हेच तुम्हाला विचारायचं होतं की आज तुमचे आवाज हे इतके फेमस आहेत. तो तुमचा कबुतराचा आवाज नाही तो कबुतराचा नाही, मोबाईल व्हायब्रेटर आहे. कबूतर नाही. सॉरी, मला वाटलं तर कबुतराचा नाही, नाही, आहे. कबुतराचा. तर तो आवाज एवढा फेमस आहे. हा, सनईचा आवाज इतका फेमस आहे. मला अनेक पत्र आलेली आहेत आणि त्या सगळ्या पत्रांमध्ये असं म्हटलं गेलंय की समीर चौगुले यांना दरवाजाचा आवाज काढायला सांगा. माझी खरंच खूप विनंती आहे, एकदा झलक दरवाजाचा आवाज. येस, म्हणजे एवढ्या वर्षात माझे काय आवाज ऐकू येतो? हो 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 म्हणजे एवढ्या वर्षात माझे अनेक आवाज तसे फेमस आहे. हे आलं वाक्य हो आहे? हो येते येते येते. तर अनेक माझे आवाज तसे फेमस आहेत. म्हणजे तुम्ही मोबाईल व्हायब्रेटर आलं? हो येते येते सर, प्लीज कंटिन्यू तर सर. आता व्यवस्थित आहे, या हो हो, दाराचा आवाज आहे, तो मी तुमच्यासाठी काढतो. प्लीज. अरे इथे अडकलं ना, असं अर्धवट झालं. गेलं नेटवर्क गेलं. आलं 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 आलं. समीरजी पुन्हा एकदा जरा. नाही, परत गेलं नेटवर्क, गेलं 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 गेलं. आलं 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 आलं. एकदा 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 परत एकदा परत. अरे गेलं गेलं प्लीज प्लीज. आलं आलं एकदा एकदा. तो आवाज अजून जरा मोठ्याने, लाऊडर. अडकते सर, अजून लाऊडर. सर प्लीज, समोर मोठा हात असा अडकला सर. अडकलाय सर. अरे तू जायचा गो. अरे किती वेळा काढू आवाज, तू जायचा गो. मला काम नाही, तू धडपत्री वायफाय घाल खड्ड्यात. आहो. मला काय करायचंय सर. अरे हाट रे, मला नाही बोलायचं, चल निघून जा. सर अरे समीर बाळा, कसा चाललाय इंटरव्ह्यू? तुम्ही कोण? अरे मी तुझा बाबा. तू कुठं बाबा आहे माझा? ते लतिका मॅडमनी मला पाठवले तुमचे बाबा म्हणून. तुमचं विरारचं घर एस्टॅब्लिश करायचं ना. लेखकांचे आणि दिग्दर्शकांचे आभार की इतका नम्र गौरव मोरे आज आम्हाला इथे बघायला मिळाला. क्या बात, कहर परफॉर्मन्स. वा 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 वा. हा सर सिक्सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता. समीर तू अशक्य आहेस. तू या मंचाचा बादशाह आहेस समीर दादा. हे तू प्रत्येक वेळेला सिद्ध करतोस. Thank you, thank you. विशाखे फार सुंदर. तू एका अर्थाने सगळी सिच्युएशन्स बदलत होतीस. तुझ्या हातात खरं तर रिमोट होता आणि फार मजा आली. चार्मिंग नागे. गौऱ्या, पण आज नम्र झालास तू चक्क. फार बरं वाटलं माहितीये गौऱ्या. 10 सेकंदासाठी तुला असं बघायला खूप बरं वाटलं. 11व्या सेकंदाला कळलं की हे खोटं आहे. पण गौरव, वाव, अमेझिंग. तू काहीही करू शकतोस मित्रा, आणि हे तू प्रत्येक वेळेला सिद्ध करून दाखवतोस. गॉड ब्लेस यू गौऱ्या. मजा आली, फार मजा आली. हा sweet. प्रसादा. एकदा डबिंग एकदा. या बात. वा वा, फार आपलं या स्किटचा मॅडनेस म्युझिकच्या पहिल्या बीटपासून सुरू झाला. वा. कोणी कंपोज केलं? आमिर. क्या बात आहे, क्या बात आहे. नेहा, काय गायली आहेस तू. कमाल कमाल. समय आज मी जाहीरपणे सांगतो, हे टायटल मी ढापलं. हे टायटल माझ्या नावावर झालं. हा बघ काय बोलतो. फॅन्टॅस्टिक टायटल, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, अफलातून, कमाल, वंडरफुल. वा वा. मंडळी, आता तुमच्या समोर येणार आहेत स्वर्गातल्या अप्सरा. हा स्वर्गीय परफॉर्मन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकण कोहिनूर ओंकार भोसने आणि अप्सरेच्या विशेष भूमिकेत संजना हिंदूपूर. शपथ. वा 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 वा. आज खऱ्या अर्थानं डोळ्याचं पारणं फिटलं. काहीतरी नवीन बघायला मिळालं आज. नाहीतर गेली 3 वर्ष एकाच पोरीचा डान्स बघतोय आम्ही. गाणी वेगवेगळी पण स्टेप एकच. प्लीज प्लीज जर लक्ष द्या सगळ्यांनी. प्लीज लक्ष द्या. प्लीज ऐका ना रे, ऐका ना. शी
माय बॅड कोणी बघतच नाही. ऐका ना, हे बघा दादा असं करायचं, ये कळलं, रेडी. काय आहे बरं, स्टेप नाही सुचली ना तर आमच्यातल्या एकाला ओढून घेणार. बरं कोणाला ओढणार? ओंकार राऊतला. काय खतरा डान्स ओंकार राऊतचा. ओ हो हो हो. पण काय पण बोल, काय खतरनाक नाचलीस यार तू. ह्यासाठी मी गेली 14 वर्ष एका पायावर उभं राहून तापसीची चर्चा केलीये. तापसीची चर्चा. नाथ, तापसीची चर्चा नाही, तपश्चर्या. ओ माय गॉड, जे काय असेल ते. पण म्हणून तर मी स्वर्गात आलो की नाही. पण आज मी प्रचंड खुश आहे की तुझ्यासारखी अप्सरा माझ्यासमोर डान्स करते. हो, इथं पण रेड पडते काय? नाही हो, माझी शिफ्ट संपली, त्याचा भोंगा होता. चला एक मिनिट, एक मिनिट. कसली शिफ्ट? अरे मला येऊन 1 मिनिट झालाय, तुम्ही फक्त एक राऊंड मारला, शिफ्ट संपली. तुमचं टायमिंग चुकलं हो. आता दुसरी अप्सरा येईल माझ्या जागी, टेन्शन घेऊ नका. ओ माय गॉड. ओ एक मिनिट. ओ अप्सराजी प्लीज थांबा ना. म्हणजे तुम्ही जाणार, दुसरी अप्सरा येणार, पण तुम्ही जरा वेळ थांबा ना प्लीज. हे बघा, मला ते नाही जमणार. आमच्या इकडे रूल आहे, काय? जितना टाइम ड्युटी उतना टाइम ब्युटी. चलो चलो बाय. हो आले गो, ब्रिजवरच थांब, मी आले आले आले. अगं जर थांब ना ग. ए जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. आता काय बोलली ती की दुसरी अप्सरा येणार आहे. येस, आय एम इन स्वर. सोडला, वाईट आहे. एक कुठला डान्स आहे? ओ साइड डान्सर, चाय से ज्यादा किटली गरम. एक काम कर, आता ओरिजिनल डान्सरला बोलो, अप्सराला बोलो. आपने को अप्सरा मानताय. आपणच अप्सरा है. कोण असतो? मीच अप्सरा आहे नाथ. मी तुमची सेवा करायला आलोय. वा? अप्सरा काय फालतूगिरी आहे यार. का? पुरुष अप्सरा कधी असतो का? सांगतो, या जवळ या. बसा ना. ए बाबा, काय? तू जरा लांबरा थांबून बोल. ऐका तर, या ना. लांबून लांबून बोल ना यार. ऐका हा, हा. ना, सगळ्याच गोष्टी लांबून नाही शक्य होत. ए. म्हणजे मी तुम्हाला प्रस्तावना सांगतो ना. हा. काय आहे तुम्हाला सांगतो, मुळात पुरुष अप्सरा ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. हा. पण माझे बाबा, हा. माझे पिताश्री त्या काळातले पहिले पुरुष अप्सरा, त्यांनी ती परंपरा सुरू केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मग आम्ही आंदोलनं केली. म्हणजे अगदी देवांच्या दरबारात मोर्चे घेऊन गेलो. तुम्हाला म्हणून सांगतो, या ना जवळ या ना. नको ना, लांबून लांबून बोला ना यार. बरं ठीक आहे. अमृत भरून जे ट्रक रस्त्यावरून जायचे ना, आम्ही त्यांना अडवून रिकामे केले. मग त्यांना म्हणजे आमच्या झोन मधल्या वरच्यांना दखल घ्यावी लागली. त्यांनी विद्यापीठात कोर्सेस सुरू केले. कोणते? पुरुष अप्सरा बनण्याचे. हे कोर्स सुरू केले? हो, म्हणजे काय, तुम्हाला अभिमानानं मी सांगू शकतो की मी स्वर्गलोक अप्सरा ओपन युनिव्हर्सिटीमध्ये पुरुष अप्सरा बनण्याचा डिप्लोमा केलाय 3 वर्षाचा. काय? आणि पुढच्या वर्षी मी डिग्रीला अप्लाय करतोय. अरे हा डान्स थांबव यार तू जरा. नाही, पण खरं सांगतो, कसं वाटतं यार? खरं सांगतो, मी एक प्रशिक्षित पुरुष अप्सरा आहे. हा? म्हणजे त्या काळी माझ्या पिताश्रींच्या काळी ते एकमेव होते, पण आज निम्म्याला निम्मे आहेत. निम्म्याला निम्मे म्हणजे? म्हणून सांगतो, जवळ या, तुम्हाला नको ना. समजेल. या ना. जरा वेळ लांबून बोलून बघ ना, तुला पण मजा येईल. बघा तर. हा. हा, निम्म्याला निम्मे म्हणजे कसं? हा. आज समजा आमच्या या स्वर्गलोकात म्हणजे आमच्या या झोनमध्ये 250 अप्सरा असतील. हा. तर 250 अप्सरा पण आहेत. अच्छा. 22 मेनका असतील. हा. तसे 22 मेन का पण आहेत. मला नाही फालतूगिरी अजिबात आवडलेली नाहीये. का? तू जा आणि मला अप्सरा, आपने को अप्सरा चाहिए, खरी अप्सरा पाहिजे मला. अहो, मी खराच अप्सरा आहे. अरे खरी आणि खरा ह्याच्यातला तुला फरक कळतो का? काय फरक आहे आणि माझ्यात काय कमी आहे? वेलांटीची कमी आहे. वेलांटी महत्वाची आहे. हां. काना घेऊन मी काय करू? खरी अप्सरा पाहिजे, मेरे को अप्सरा चाहिए बस. नाही, पण हे बघा, हां. तुम्ही ना बसा इथे. एक संधी द्या मला. कसली? माझं नृत्य कौशल्य दाखवण्याची एक संधी द्या. मी तुम्हाला सांगतो, मी तुमचं मन रिझवेन. ऐक ना, नको ना. काय 2 दिवसांनी मी जर खाली गेलो ना पृथ्वीवर, तर लोकांना काय सांगणार मी? काय सांगणार? वर मला अप्सरा भेटला. कसं वाटतं ते ऐकायला? सोड ना यार. एकदा भेटून बघा ना. भेटला मध्ये कन्वर्ट करतो. या ना, ऐका ना,
ना मला एक संधी द्या, जास्त काही नाही मागत, एक संधी फक्त. माझी कला दाखवतो ना नको तुम्हाला. ना, तुला बघितलं ना यार, बघितलं ना माझं डोकं घरघरायला लागलं यार, नको ना. एकदा संधी देऊन बघा ना. बघ, बसा. नको ना यार, तुझी संधी म्हणजे नको. ये, उशीर झाला. Sorry, sorry. बापरे. Sorry, sorry. उशीर झाला, sorry. Sorry, sorry. कोण आहे तुम्ही लोक? Sorry, sorry. कोण आहे तुम्ही लोक यार? हा 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 असं आहे, असं कोण आहे तुम्ही? Sorry, sorry. सॉरी. तरी मला वाटलंच होतं जरा म्हणून उशीर झाला ना की एक कॉन्ट्रॅक्ट वाले मध्ये येऊन आमचा क्लायंट पळवणार. एक हा. मिनिट, मी क्लायंट, मग तू कोण? अप्सरांची आप्पा? हा, कोण तू? नाही, मी खरी खुरी अप्सरा, परमनंट. Permanent. हा कॉन्ट्रॅक्टवर आहे. एक मिनिट, मी प्रोबेशन पिरियडमध्ये, कळलं ना, म्हणजे मी टेम्पररी काय असे ना, पण मी इथून पुढे कायम असणार आहे. तू 2 वर्षात रिटायर होणार आहे, कळतं तुला? ए रिटायरमेंटच्या वार्ता कोणासोबत करतो रे? तू तोंड उघडून बोल बा. हा? नीट बोल तू. नाही तर काय करणार आहेस? नीट इका बोली. काय? इका बोली. जे हा? काय सोबत काय बोलतोय? म्हणजे तू तोंड थांबून बोल. ए मला तुझं तू तोंडाला हात वर करू नको, सांगतो मी. इकडे कुठे गेलास? हा? या हात वर कोणाला करते? तुला करते? हा हा म्हणजे ती गेली तिने, आता मी काय करू? ती कशी करते? कशी करतो म्हणजे? तू हात वर करू शकत नाही, तू तुला हात करतो. वारे करू नको. तुला तू ओळखत नाही मला. तुला ओळखून काय करायचंय मला? अरे जरा गप्प बसा ना, मामा मामीचं स्किट नाहीये हे, अप्सराचं आहे. अरे अप्सरा आहे ना, कशाला भांडता? मग काय झालं? अप्सरा आहे म्हणून काय झालं? भांडणं असतात ना. ए जास्त बोल नको, तू निघ तू, चल. बघितलं, चालला झाला. असं मला पाडून घालून बोलतात. ए नाग्या, घालून पाडून बोलतात असं आहे ते. मी भावनेच्या भरात बोलून गेलो, घालून पाडून बोलतात. कोण आहे बे? तसाच येतो. पॉला मॅडम. अरे हा पावला टाकत पावला मॅडम पर्यंत गेला या. तुम्हाला म्हणून सांगतो मॅडम, म्हणजे मी हाऊस म्हणून नाही करत हे सगळं, पोटाची खळगी भरण्यासाठी करतो. मराठी कळतं ना, मला इंग्लिश येत नाही. म्हणजे माझे बाबा होते ना, ते पुरुष अप्सरा होते, पण ते शिकलेले नव्हते, ते प्रशिक्षित नव्हते, म्हणून लोक त्यांच्यावर हसायचे, त्यांना फार त्रास व्हायचा, पण तरी त्यांनी त्यांचं काम सुरू ठेवलं. पण हळूहळू काय झालं, त्यांचे गुडघे दुखायला लागले, त्यांना नृत्य जमेनाशी झाली. मग त्यांनी त्याचा धसका घेतला आणि नाईलाजानं मदिरा पानाच्या आहारी गेले आणि त्यांचा शेवट झाला. त्यांचा शेवट झाला तेव्हा मी 11 वर्षांचा होतो, 11 years old. एवढं सुचवू शकतो. मग अनुकंपा तत्वावर मी त्यांच्या जागी लागलो. तेव्हापासून आजपर्यंत एकही तक्रार माझ्या नावाची झालेली नाही, कारण मी प्रशिक्षण घेतलं. आज मी हे का करतोय, कारण माझ्या भावंडांचं आयुष्य घडावं आणि चित्रगुप्ताच्या त्या दरबारी कारकून म्हणून का होईना त्यांनी नोकरी करावी, म्हणून मी हे सगळं करतोय. इकडे इकडे पटलं वाटतं? पटलं. पुन्हा हा डान्स बंद कर, हा डान्स बंद कर. नाचू नको असं, कळलं ना? अरे काय बोललास तू आता? ही स्टोरी सांगितलीस, ही सगळी स्टोरी मी खाली पृथ्वीवरती ऐकले, सोप्या मराठीत. खरं सांगा, स्वर्ग आहे का म्युन्सिपाल्टी रे? तू वडिलांच्या जागेवर कामाला लागला ते? खरं स्वर्ग आहे का? आणि त्यांना जाऊन काय सांगतो? नाथ, तुम्ही त्याच्या नादी नका ना लागू. तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला गाऊन दाखवते. तू अप्सरा आहेस ना, हो. बाकीचं मला काय सांगू नको. मला डान्स बघू द्या रे, मी स्वर्गात आलो, डान्स बघू द्या ना मला. नाथ, मी नाचू नाही शकत. मला शाप मिळालाय. गतजन्मी मी पृथ्वी तलावर गौरव मोरे नामक यकश्चित मनुष्यासोबत प्रहसन करायचं. त्यामुळे मला शाप मिळाला, मी नाचू नाही शकत. मी तुम्हाला मिमिक्री करून दाखवू का? तुला नाचता येत नाही, हो. पण तुला मिमिक्री येते. हो. तुला अप्सरा म्हणून कुणी घेतलं का इकडं? ते मी अदर ऍक्टिव्हिटी ड्रामा कोट्यातून आले. जवळ जवळ पृथ्वीसारखं सगळं चाललंय रे. मला असं वाटू दे नाही स्वर्ग आहे म्हणून. कशाला असं करताय यार? मी ना स्वर्गात फळांबद्दल ऐकलं होतं. मला चांगली फळं खायला मिळतील का? हो, देते देते. एक मिनिट, आधी मी देणार. आधी मी आलो ना, मग मी देणार. नाथ, इथे बसा, मला डोळे बंद करा. अयो, मी ना तुम्हाला स्वर्ग लोकातला अद्भुत रसाळ फळ खायला देतो. वा 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 वा, का ऐकलं मी स्वर्गाबद्दल? स्वर्गातली फळं. नाथ, हा डोळे उघडा. हो. सांगा, कुठून सुरुवात करूया? त्या टोकापासून का या टोकापासून? का दोघांनी मिळून दोन्ही टोकं धरून कचकच सुरू करूया? सांगा. हाऊ जरा लांब ठेव. हा, उठ
उठ पटकन. उठलो. हा मला स्वर्गात बोलवता आणि मला तुम्ही ऊस खायला देता का रे? हा ऊस आम्ही खाली खातो, खाली गाडी चालली ना असं ठेचतो आणि ऊस खातो. स्वर्गात तुम्ही ऊस खायला देता मला? नाथ तुम्ही त्याच्या नादी लागू नका. तुम्ही इथे शांत बसा बरं. मी संत्री आणते. कशाला काय ते कशाला? नाथ हा, हा. डोळे बंद करा. केले केले केले. हा. काय झालं नाथ? तुमचे शब्द का फुटे ना? आता काय घरचा पाहुणा उठे ना. नाथ 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 काय बरे झाले? काय बरे झाले नाथ? नाथ काय झाले? इथे उजवे पाय होते कुठे गेले? हे काय इथेच आहे? हे काय तुमचे गेले? आता काय करू यार तुम्ही दोघांनी? फक्त मला एक संधी द्या ना तुमचं मनोरंजन करण्याची. अरे नको रे, तुम्ही दोघांनी वाट लावली आहे माझी. मी स्वर्गात आलोय. निघा तुम्ही दोघांनी इकडून जाता ऊसानी मारीन तुला मी सांगतोय. हिला पाठवा. मी दोघांनी निघा. बरं झालं जा लवकर आमची लवकर. शिफ्ट संपली. मेरी को तुझ्यामुळे संपली. तुझ्यामुळे झालं असं सगळं. माझ्यामुळे झालं म्हणजे तुझ्यामुळे झालंय ए, तू मध्ये आलीस. तुझ्यामुळे आता नुसतं तू मध्ये आलास माझ्या. ए, जा. तू जा मला ए, तुझ्यामुळे थांबा, सांगायचं. थांबा, हट, थांबा, हट. हे गेले. आता नवीन अप्सरा येणार. ओ माय गॉड नवीन अप्सरा. ओ माय गॉड. तुम्ही कोण? आम्ही पुरुष अप्सरा. अरे मुद्दाम करता का रे? तुम्ही कसं काय पुरुष अप्सरा? अरे यार मी चाललो स्वर्ग सोडून. मला नाकाला तुम्ही जा तिकडं. किती बरं. अरे आम्ही पुरुष. अतिशय सुंदर सुपर परफॉर्मन्स. हास्यरसिक सई. असं म्हणायला हरकत नाही की स्वर्गात सुद्धा आता प्रोग्रेसिव्ह विचारांची रुजणी झालेली आहे आणि तिथेही पुरुष अप्सरा आले, त्याचा मला तरी खूप आनंद झाला. गौऱ्या, कसं ते रिदममध्ये बोलत होतास? राहायचं नाही काय कसं? तू जरा लांब राहा. खूप मजा आणलीस गौऱ्या, खूप मजा आणलीस. ओंकार, अप्रतिम. पॉलाजवळ तू जाऊन जे काही तुझं रडगाणं ऐकवलंस ते फारच आम्हाला भावलं, फार इंटरेस्टिंग होतं. वने मस्त मजा आली. प्रसादा. एक गोष्ट नक्की की संकल्पना सचिन मोटे आणि लेखक ऋषिकांत राऊत हे दोघं 100% नरकात जाणार, कारण त्यांना कल्पना सुचली तुला स्वर्गात पाठवायची. त्यामुळे जगाची उलथापालथ झाली तरी हे दोघं नरकात जाणारच जाणार, प्रश्नच नाही. फार उत्तम कल्पना होती, फार मस्त सादरीकरण. गौऱ्या फॅन्टॅस्टिक, ओमकार मस्त, वनिता फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. संजना पण. गौऱ्या, तुझ्या शर्टावर डाव्या बाजूला जो खालचा पत्ता आहे तो तू आहेस या शो मधला, इस्पिकचा एक का. वा वा, मजा आली. आपल्या पाहुण्यांना विचारूया की त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. पॉला. अप्रतिम performances आहेत. Fantastic. I laughed a lot. The physical comedy also was great. Loved it. Thank you. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत यांच्या नवीन घरात सुरू झालंय इंटेरियर डेकोरेशनचं काम, आणि हे काम तत्परतेनं करायला तयार आहेत कॉमेडी स्टार अरुण कदम, मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. हॅलो. ऐ ओ भाऊ, जाम काम आहे त्याच्याशी बोला. अरे ऐकिले रे भाऊ. अरे यार, सगळा अंदाज चुकवला. अरे तुम्ही बाय ना, तुम्ही छप्पर उड्या का था ना, एवढा माजू नका तुले. ए रे ऐ हॅलो माहिती ऐ भलता जोर खालखामे चाल रहा है ना त्या ना तर. अरे नाही, तुम्ही कामात बिझी आहे, तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे बुवा. अरे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे घर माझं. अरे ज्याची हिरोशिमा नागासाकी करून टाकली आहे तुम्ही, ते माझे. अवघड आहे बाप. अरे ओ, अरे हे काम मी दिलेलं आहे तुम्हाला. अरे मला जरा तरी सिरियसली घेणार आहे.
या कामाचे पैसे मी देणार आहे मी. काय आहे आम्ही कामात एवढं गुंग झालेलं होतो ना तुमच्याकडे लक्षच गेला नाही. बस बस. तुम्ही कधी येला? तुम्ही 15 दिवसांनी येणार होतास ना? अरे 15 दिवसांनी चालू ना रे. डेडोर बघ ना, तारीख बघ ना. नाही नाही साहेब, तारीख आम्ही बघतच नाही. हा का? एकदा आम्ही काम घेतलं का नाही, तारीख वेळ वार बघतच नाही. हे काय अहो, आज रविवार आहे हे बी आम्हाला माहिती नाही. नाही नाही ते ठीक आहे बाबा, भलती मेहनत करताय तुम्ही, पण हे सगळं बघून भलतं टेन्शन आलेलं आहे मला. नाही मला सांगा काम कुठपर्यंत आलेलं आहे? काय म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे असं आहे, हे हित्त आणि काय झालंय बघा, आतल्या बाजूला जो आहे का नाही, आतल्या खोलीतलं सगळं प्रायमर मारून झालेलं आहे. हॉल थोडंसं बाकी राहिले, बेडरूम थोडंसं बाकी राहिले. ह्या मोऱ्याने आहे ना चिऱ्या मारल्यात का नाही, त्याच्यात प्लास्टर लावून दिलं का नाही, त्याच्यावर बघा मी मस्तपैकी लांबी लावतोय, प्रायमर लावतोय आणि कलर मारून देतोय की तुमचं घर रेडी. आणि तू रे? माझा सगळं झालेलं काय आहे म्हणजे आतली साईडला खोल्या त्याला चऱ्या मारलेल्या आहेत. हो का? वर सिलिंगला पण चऱ्या मारल्या हो. आणि वायरिंग आहे ना अंडरग्राऊंड केले. कुठली वायर कुठं गेले कोणालाच कळणार नाही. मला माहिती आहे बटन असं दाबलं ना सगळ्या लाईटी पेटतील एकदम. त्या कांबल्यानी फर्निचर कुठं लावायचं हा मला एकदा सांगितली की मी सगळं बॉक्स ठोकायला मोकला. माझं पण झालेलं आहे सगळं. माझं पण सगळं काम ऑलमोस्ट झालेलं आहे. काय काय लफडा काय झाला माहिती का, हे तुमची जी खोली आहे ना, फ्लॅट आहे ना, हे थोडंसं बारीक आहे, लहान आहे ना, त्याच्यामुळे ह्या तुम्ही काय ह्या सगळा तुमचा फर्निचर आहे ना, जो जुना फर्निचर त्या इकडे सेंटरमध्ये आणून ठेवलास ना, तर मग हालू काम का नाही, जागा नाही मिळत तिकडे. मधनं बिधनं जाऊ. बाकी सगळं फर्निचर सगळे कापून रेडी करून ठेवलेले, कपाटाचे ठेवलेलं, तुमका सांगतो सोफ्याचे करून ठेवलेलं, फक्त ठेवायचे असे आणि खिळे मारायचे की तुमचं काम रेडी. हो हातोडी द्या. हातोडी किडे ठोकायसारखा ठोकून काढेन तुम्हाला. काय वरट तुमचे डांगरे ना सुजाडून काढले पाहिजे. काय झालं तर काय सांगाल का नाही? अरे 15 दिवसांआधी हे जे बोलले होते ना तुम्ही, आणि तुम्ही बाय ना डोबा खाता ना, काय झालं? 15 दिवस आधी तू बोलला होता कलरचा पहिला हात मारला की 2 दिवसानंतर कलर सुकून जाईल. बरोबर आहे. तुम्ही बाय ना सुकय ना, अजून सुकला नाही का पहिला कलर? पावसाळा चालू आहे का नाही, मग सुकायला टाइम लागतो का नाही? अरे ती भिंत आहे का पापड आहे, 15 दिवस लागून राहिले सुकायला. साहेब तुमचं बरोबर आहे. मग? काय झाले, आतल्या खोलीत मी रंग मारला होता, ह्या मोऱ्यान परत आत चिरं काढल्यात. आता बोला. बोला आता काय करायचं? काय हा रंग दिल्यानंतर कायला चिरे पाडतो, जे काय किडे पाडायचे आधी पाडायचे आहे ना. अरे का रे हो, आतमध्ये खोली आहे का ती आतली खोली नाहीये, मोरी आहे मोरी. एवढस बाथरूम आहे ते. असा मूडभर कलर तोंडात टाकला ना आच्छी केलं तरी बाथरूम रंगून जाईल. आज 25 ऑगस्ट आहे, आज तुम्ही काम कंप्लीट करून देणार होते. मी आहे ना हे घर सोडून स्वतःच भाड्याच्या घरात राहतोय तिकडे. तो घरमालक म्हणतोय आता खोली खाली करा. तुम्ही आजची डेडलाईन दिली होती, उद्या मी या नवीन घराची पार्टी देणार होतो. पार्टी आता कशी देऊ पार्टी? सगळं हलवा इकडून जागा मोकळी कर. सगळं सामान बाजूला कर, सगळं बाजूला कर. आपण सगळ्यांनी मिळून पार्टी अरे तुझ्या तोंडातला मावा थुकना आधी. हो साहेबांनो, माझा एक पण कामगार मावा खायत नाही हा. त्याचा तोंड सुजलाय. ते वायरी सोलाचं काम करतो ना, ते सगळ्या म्हणजे त्या तारा आहेत ना, त्या जिबीला अशा झाजरतात, त्याच्यामुळे तोंड सुजलंय. काय असं आहे. पण तोंडाने का बरं सोलतो? पकड वापरायची ना. नाही हो, सगळा पकडचा प्रॉब्लेम होतो. पकड मी हरवतो हा विसरतो, आणि पकडला जंग येते ना, याच्या दाताला जंग येत नाही. वायरिंगचं माझ्याकडे काम आलं ना की हा 2 दिवस ना वायरी सोलाचं काम करतो. मग याचा तोंड सुचत काय, बस त्याला पुढे 2 दिवस मी राजा देतो, तेव्हा सूज थोडी वसवते. मग मला कल हा एवढा बोलतो. काय समजलं? असं आणि कसं मग 2 दिवस तुम्ही हे काय होतं आत्ताचे? हो, त्याला थोडी गॅप दिली ना की गाणं पण म्हणतो. अरे बापरे, मग असा त्याला ट्रेन केलेला आहे. काय चुलीत घाला त्याला. चुलीत घालू कसा काम नको का? माझं काम का कम्प्लीट झालं नाही ते सांगा. साहेब तुम्हाला सांगतो, माझा रंग तयार आहे, पण काढू कसा? म्हणजे काय झालंय माहिती का, तुम्हाला सांगतो. अहो मी इकडं ह्या भिंतीला रंग मारायचा 2 दिवस प्रयत्न करतोय. अहो कचकुनी शॉक लागतोय,
कचकुनी शॉक लागते काय का बरं, का? नुसतं रंग असं शॉक लागतो मला. शॉक का बरं लागतोय? मी इलेक्ट्रिशियन आहे भाई, त्याच नाही विचारा. हा मोठा कलर वाला कॉन्ट्रॅक्ट बोलायचं नाही. काय बोलायचं नाही ए सगळा घोळ घातलाय काय वेळ घात नाही. कोणी एक मिनिट, शांत बस. तू घोळ घातला, तू नाही घातला. माहिती तुम्हाला ए याड्यावर मी घोळ घातलाय. तुझ्या तोंडात ब्रश घालीन मी. काय गोड घातला त्याने? विचार काय गोड घातला? ते कॉन्ट्रॅक्टरने ते सॅम्पल पाठवले होते 4 कलर. हा, ते असतात ते. खयचो कलर खय मारूचो तर बाबा एक कलर आहे तो बेडरूमात मारूचो, एक कलर आहे तो हॉलात मारूचो, एक कलर आहे तो काहीतरी Kitchen मध्ये. मारूचो. तर ते सगळे असे सॅम्पलचे कलर दिले होते ना, तर एका वाटलं ते सगळे तसेच्या तसे मारायचे. मग याने घेतला आणि सगळे कलर आणि असे सगळे पट्टे पट्टे सगळे सगळ्या घरात चार पट्टे करून ठेवला माहिती. सगळे त्या घरात नुसते पट्टेरी सांगते घर कमी आणि तंबूत जास्त वाटत होतो. तुझ्या तोंडात बांबू घातला पाहिजे दलिंदर. शेवटी मग परत काय बोलायचं ना तुम्ही? काय बोलायचं कॉन्ट्रॅक्टरनी काय केलं विचार बरं. कॉन्ट्रॅक्टर का परत बोलायला म्हटलं बाबा ह्या कसला डिझाईन हे कसले सॅम्पल पाठवलं तर म्हणे मी काय असले सांगितलेलं नाही. मग ह्यानं काय ते कसले काय मारतात रे ते प्रायमर प्रायमर का काहीतरी मारला का नाही? मारला नाही मारलंच तीन. पण तरी पण ते मागचे कलर डोकावून सांगत होते आम्ही अजून अरे हाव रे, अरे ते मागचे पट्टे दिसत आहेत ना रे, ते चट्टेरी पट्टेरी. अरे काय केलं रे दलिंदर तू हे? आता ते कसे काढायचे ते कसे काय नाही ते सगळे आता खरवडून काढूचे लागतले. मी गर्भवतीने घेते आणि सगळं काढावं लागेल नवीन सगळं करावं लागेल मग कलर काढायला. अरे ओ किती नुकसान केलं रे. अरे किती माती खातो तू दलिंदर. साहेब शांतीत बोलायचं आहे ना तर क्रांती करीन. आधी सांगतोय. नुसतं मलाच काय बोलताय? ह्यासनी बोला की तुम्ही. त्यांनी काय केलं आता? ह्यो माणूस काय ह्यो हा ह्यो मी मला आधी ठरवू दे. ह्यो माणूस एक मिनिट नुसतं असं नको करू. कोण आहे ते खरं सांग. ह्यो माणूस ह्या माणसाने काय केलं माहितीये का? काय या माणसाने माझ्या कलरच्या रंगामध्ये फेविटॉल टाकलाय जो सनमायकाला चिपकवतात. माझा प्रायमर घेतलाय आणि सनमायकाला चिपकवलाय. तो सनमायकाचा फुगलाय असा बैलासारखा. अरे मी बघितलंय ना वय. अरे आणि माझं काय झालं मी घेतला रंग मारायला असा रंग मार घेतला चिपकला ना बरस भिंतीला पार चिपकला. अरे बापरे. मी म्हणलं आज काय झालं म्हणून परत बुडवला दुसरा ब्रश घेतला आणि परत पाक चिपकला. हो आयलं म्हणलं असं काय झालंय. मग मी म्हणलं आता काहीतरी वेगळं करायला पाहिजे म्हणून हात घातला आणि भिंतीला मारला तोही चिपकला. आईला म्हणलं आता ही माणसं होती म्हणून माझ्याकडे एक्स्ट्रा ब्रश असतो. म्हणलं आता तो कुठे आहे बघावं तर ह्या माणसाने काय केलं माहितीये काय दाढी करत होत्या ब्रशनी दाढी. म्हणलं एवढा मोठा ब्रश आहे म्हणून त्यांनी तो त्याचं सगळी केस कापली. आता तो भुंडा ब्रश कुठं घासायचं मी सांगा मला. तो भुंडा ब्रश मी कुठं घासू? थांब तू जरा थांब. त्या रंग द्यायच्या ब्रशने तू दाढी करतो का रे? आणि मग ब्लेडच्या ऐवजी का रंधा मारतो गालाला? नाही दाढी मी फावडच वापरतोय. काय झालं ते माझा दाढीचा ब्रश आहे ना त्याचा वापरून तुला मारून मारून तुला खेकड्यासारखा करून टाकेन मी काय म्हणतो त्याने सगळी वाट लावलेली आहे. सगळं बरेच चिकाटलेत. मी वायरिंग कुठनं करणार? बरोबर ब्रशच्या मागूनच करणार आहे का वायरिंग तू? नाही माझं पण तोच घोळ झालेलो. सगळी ब्रशा सगळी चिकटून बसलेली आहे. मी माझे 2 सोफे आणि 2 कपाटा ठेवू एक मिनिट 2 कपाट? मी 1 कपाट आणि 1 बेड सांगितला होता ना रे. बेड सांगितलं होतं. 1 बेड सांगितला होता. अरे बेडरूम मध्ये बेड नसेल का? काय 2 कपाटात ठेवून नवरा बायको आम्ही काय लपालपी खेळणार आहे का तिथे? नाही काय झालं म्हणजे काय झालं? मला बेड पाहिजे बरं का. सगळा सत्यानाश करून टाकलेला आहे तुम्ही इथे. आज 25 तारीख आहे. 2 दिवस देतो. 27 तारखेपर्यंत ऐकले ऐकून घे. 27 तारखेपर्यंत डायरेक्ट अंगावर यायचं नाही आधी सांगतो. 27 तारखेपर्यंत मला हे सगळं कंप्लीट पाहिजे. एक गोष्ट सगळ्यांनी ध्यानात ठेवा. 27 सप्टेंबर पर्यंत साहेबांच्या घराचं काम व्हाया म्हणजे व्हाया. सप्टेंबर कुठून आणला रे आता तो? तेच म्हणतोय रे सप्टेंबर मध्ये घाई होईल. 27 ऑक्टोबर पर्यंत सगळं काम आम्ही. अरे अजून 2 महिने काय सप्टेंबर ऑक्टोबर चालू आहे रे? नाही डिसेंबर
डिस्टेंबर कसलं? तो डिसेंबर सुकायला येळ लागतोय त्याच्यामुळे नोव्हेंबर लागल असं सांगतोय तुम्हाला. हा. हे बघा काय आहे, 4-5 दिवसात माझं काम संपलंय, पण ह्यांनी चाल दिली पाहिजे ना. ह्या दोघांनी चाल नाही दिली ना, मग समजा 2027 सप्टेंबर उजडेल बघा. ते काय मला शिकवतेस रे अक्कल? 2027? नाही हे बघा हो साहेबांनो, माझा 4 दिवसात काम पूर्ण होईल. मी डे नाईट केलं ना तर 2 दिवसात काम पूर्ण होईल. कर. पण ह्याना ना ही सगळी अशी मला मोकलीक जर दिली नाही ना तर 2032 साल उजडेल. काय जमाजलं? 2032? हे बघा साहेबांनो, माझं पण ना फार दिवसाचं काम राहिलेलं नाही, फक्त 4 दिवस लागतील. आणि ह्यांनी सांगितल्याप्रमाणे जर डे नाईट जर मी मारली तर 1.5 दिवसाच्या वर जायचं नाही. पण माका फर्निचरचं काम करू यांनी मोकळीक देऊ काही. आणि जर नाही दिला नाही तर मग 2035 खयच गेला नाही. मग 2035. अरे घर बनवायचे आहे, मुगले आजम नाही बनवायचे आहे. एवढा टाइम? ऐका रे, तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही त्या पिशव्या घ्या आणि तुम्ही निघा इथून. चालायला लागा, तुम्ही चालायला लागा, पटकन चालायला लागा. नाही हे बघा, पटकन. असं नका साहेब. काही नाही. हे बघा, तिकडे हे करू. हे बर्बाद झालेल्या या घरात आहे ना, मी माझ्या बायको बरोबर संसार करेन. तुमच्या पिशव्या उचला आणि निघा. काय बघताय रे? निघा, पटकन निघा. साहेब ऐका काय माहिती ना, घरात एकदा आपण असं काम काढलं ना इंटिरियरचा, तर माणसाकडे थोडे पेशन्स व्हायच. निघ. नाही मी पण म्हणतो कसा पॅडी बोलतोय तर बरोबर आहे. सट्टाक. डबा घेतलाच काय रे माझा? निघतो. डबा घेतलाय? हां चल. साहेब बाहेरच जाऊन खाऊ. हित्ताने बघा फक्त 4 दिवसाचं काम आहे. 2 नाईटा मारल्या का नाही 2 दिवसात काम संपल. हॅलो. वा. अतिशय सुंदर परफॉर्मन्स. मी नुकतंच माझ्या घराचं इंटिरियर केलं, त्यामुळे मी खूप रिलेट केलं या परफॉर्मन्सशी. सुपर्ब. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई, सगळ्यात आधी आर्ट डिपार्टमेंटसाठी आपण सगळे जोरदार टाळ्या वाजवूया. फार डिटेल्ड काम केलेलं आहे. छोट्या गोष्टी मला अनेक दिसत आहेत. जितके वेळा बघते तितके वेळा नव्याने काही गोष्टी दिसत आहेत. सो अमेझिंग. अरुण दादा, तुमचं विशेष अभिनंदन. नेहमीच्या शैलीत तुम्ही आज न बोलता सुद्धा आमची मनं जिंकलात. श्याम दादा, सुंदर. प्लॅटॉनिक मस्त. शेवटचा डबा घेतलाय काय ते फारच आवडलं. पॅडीदा फार मस्त. पॅड्या, अरुण दोघांनी भाषा चेंज करून आज वेगळा अटेम्प्ट केला, त्याबद्दल तुमच्या दोघांचं एक कौतुक. अरुण, पूर्ण स्किटभर मी तुझं डिटेलिंग बघत होतो. त्या बारीक बारीक भेगा दिसत होत्या, त्यात भरलेली लांबी दिसत होती. जवळपास तुझ्या अभिनयाची भिंत आमच्यासमोर उभी राहिली आणि सरतेशेवटी तीच भिंत फोडून तू निघून गेलास. ती फार विलक्षण. तुम्हीच बोलू जाणे. आणि त्यामुळे लक्षात येते की तू घर रंगवणारा रंगारी नसून रंगमंच बी खेळणारा रंगारी आहे. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सोनी लिव्हवरील शांतीत क्रांती या वेबसिरीजची संपूर्ण टीम आली आहे. या सिरीजचा दिग्दर्शक सारंग, मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे, शांतीत क्रांती म्हणजे नेमकं काय? नाही, शांतीत क्रांती जे म्हणते तेच की करायची आहे क्रांती पण पोरं शांतीत बसलेत, असा शो आहे. तर ते 3 मित्रांची गोष्ट आहे जे त्यांच्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ झाली आहे आणि त्यांना ते जाणवतच नाही आहे, कारण काय ते अत्यंत उथळ आहेत. तर पण एका पॉईंटला काही कारणांनी ते शांतपणे बसून आयुष्यावर विचार करतात आणि त्याच्यातनं घडलेली कॉमेडी असं म्हणूयात आपण. हा शो आहे म्हणून शांतीत क्रांती असं नाव. मस्त नाव आहे. मला हे जाणून घ्यायचं, 3 मित्रांची कथा आहे, पण नेमकं लीड कोण आहे? म्हणजे तो शो लिहिलाय अभयनी, चेतन डांगे जो ह्या शोचा पण एकेकाळी स्किट्स लिहायचा, मी आणि अनुषाने. त्यामुळे अर्थात लिखाणाच्या लेवलला अभय लीड आहे. अभयनी स्वतःला वाक्य जास्त दिली आहेत. त्याच्यानंतर ह्यानी भाव खाल्लाय, ह्यानी तिथे शर्ट बीट काढले, स्विमरचा रोल आहे, त्यामुळे कॅमेरा सतत त्याकडे जात होता. आणि आलोकनी शेवटचा मेन जो आपला एपिसोड असतो, शेवटचा फिनाले म्हणतो, तो त्याच्यावर आहे. त्यामुळे 3 लीड आहेत. पण खरं तुम्ही 5वा एपिसोड बघा. 5व्या एपिसोडमध्ये एक छोटंसं पात्र आहे, ते फार महत्त्वाचं आहे. ते कोणी प्ले केले नक्की बघा, त्यासाठी अख्खा शो बघायला लागेल तुम्हाला. ह्याच्या कास्टिंग जेव्हा करत होतो तेव्हा 3 जणांना घेतलं. ललितला स्विमरच्या भूमिकेत घेतलं,
त्याला स्विमिंग यायचं नाही. त्याला स्विमिंगला पाठवलं. हा गाडी चालवत होता, याला गाडी चालवता यायची नाही, त्याला गाडी चालवायला शिकवली. आणि हा म्हणजे फ्लर्ट होता त्याच्यामध्ये. बिचारा. मग त्याला ते शिकवायला लागलं. आता ते तिघही उत्तम करतात. हा मस्त स्विमिंग करतो, तो छान गाडी चालवतो, आणि आता तुम्हाला कळेलच ह्याच्या फ्लर्टिंगबद्दल. बरं, तुम्हाला हे सगळ्यांना मान्य आहे का तुम्ही लीड, तिघही लीड आहात का नाही? असं नाही, तुम्हाला मान्य नाही हे? मला तरी हे मान्य नाहीये. मला असं सांगितलं होतं शो करायच्या आधी की तू लीड आहेस, तू मेन आहेस खरा, असं सांगून मला घेतलं या शो मध्ये. पण तुम्ही बघितलं असेल तर ट्रेलर आहे आत्ता, आणि ट्रेलर सुरू होत, ते ट्रेलरचा सुरू जो होतो तो आलोक पासून होतो. ओके, तुम्ही जर बघितलं असेल आलोक लीड आहे म्हणजे. तर मला वाटतं की आलोक लीड आहे. आणि दुसरी गोष्ट असं की श्रेयस जो आहे त्याच्यात 2 हिरोईनी आहेत. तर कोणीही सांगावं, ज्याच्या 2 हिरोईनी असतात तो लीड असतो. ही जुनी परंपरा आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की मी लीड आहे. बाकी आता हे सांगतील दोघं. नाही, मला अजून पूर्ण गोष्टही माहीत नाही ॲक्च्युली सिरीजची, त्यामुळे हळूहळू अजून मला समजत जाते. तर आता सिरीज बघितल्यावरच मला कळेल की लीड कोण आहे. मला सारंगचा फोन आला की अशी सिरीज आपण करतोय भाडीपकडून, म्हणलं येतो. शूटिंग लागलं, मी आपलं सीन समोर येतोय तो करतोय मी. त्याच्यात काय, त्याचा दारुड्याचा रोल आहे, तर तो बेरिंग पकडायचा म्हणून रोज पिऊन यायचा, त्यामुळे त्याला कळायचं नाही काय चाललंय. अजून मला माहिती नाहीये, तर अभयच याबद्दल बोलू शकेल कारण तो लेखकही आहे. लेखक आहे. हा, नाही, मी लेखक असं मी माझी म्हणजे गोष्टीची कॉन्सेप्ट मला सुचलेली होती. लेखन आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र केलेलं आहे, आणि माझी इच्छा होती की माझा लीड रोल असावा. पण मला नाही वाटत. ललितचा विचार केला गेला त्या पॉईंटला कळलं मला की माझी काय, मला कुठं प्लेस केलेलं आहे. मला आत्ता पण मागे बसवलेलं आहे, म्हणजे की ते आहे की तो आहे मेन. आणि मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तो देखणा आहे, त्याची बॉडी छान आहे, दाखव थोडी हवं तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याच्या पलीकडे मला हे बोलायचं आहे. तुम्ही सगळे म्हणजे माझ्याकडे खरं शब्द नाही आहेत तुमच्याकडे, तुम्ही जे काही या वर्षभरात दिलेलं आहे आणि सगळेच, त्यामुळे खूप खूप मला अभिमानाची गोष्ट वाटते की आम्ही शो प्रमोट करायला इथे तुमच्या समोर आलेलो आहोत. त्यामुळे थँक्यू सो मच, सो मच. थँक्यू. शिखा आहे या वेबसिरीजमध्ये. शिखा खरं नॉन महाराष्ट्रीयन आहे, पण मग या वेबसिरीजमध्ये तू मराठी मुलगी आहेस की काय? वेब सीरीज में मैंने मराठी में बात की है और मैंने अपनी स्क्रिप्ट बहुत ठीक तरीके से सीखी है, और फिर मेरे पास थे ये सारे शानदार को-स्टार्स और मेरे फैबुलस डायरेक्टर्स हु रियली रियली हेल्प मी, and hopefully I've done a good job. I think I hopefully my Marathi is correct. तिची आम्ही फक्त 4 वाक्य डब केली नंतर. म्हणजे बघा, म्हणजे तिला भरपूर मोनोलॉग्स येतात, असं नाही म्हणजे की 4च होती आणि 4च डब केली. तिला मोठे मोठे पॅचेस होते आणि तिने ते सगळे पाठ केले. आणि तिचं पात्र आम्ही गुजरातीच ठेवलं आहे, पण मराठी बोलणारी गुजराती असं केलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल तिचं मराठी त्यात. वा 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 वा. तर सोनीचा ह्याच्यात आम्हाला इतका हातभार लाभला आहे कायम. अमित असेल किंवा अजय सर असतील, आणि या सगळ्यांनी इतकं सपोर्ट केलं आहे आम्हाला. त्यामुळे सोनी मराठीचे खूप खूप आभार. खूप सुरुवातीपासून त्यांनी भाडीपाला प्रचंड सपोर्ट केलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू. 13 तारखेला ही वेबसिरीज रिलीज झाली आहे, म्हणजे 2 दिवसापूर्वी. आणि ह्याचे सगळे एपिसोड्स तुम्हाला एकत्र बघता येतील, बिंज वॉच करता येतील. त्यामुळे सोनी लिव्ह ॲपवर जा. मी तर तो सतत वापरतो हास्य जत्रा बघण्यासाठी. तर तुम्ही डाउनलोड करा, बघा, आणि प्लीज आमचे एपिसोड्स कसे वाटत आहेत ते आम्हाला कळवा. शांतित क्रांती सोनी लिव्हवर नक्की बघा. शास्त्रास्त्र ते तुमच्या वेब सिरीजला आमच्या सबंध टीमकडून खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. खूप धन्यवाद. याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता भेट होणार आहे पुढच्या रविवारी रात्री 8 ते 10. बघायला विसरू नका रविवारची हास्य जत्रा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा डबल बार.